अरे कोणी आहे का? कोणी आहे का माझ्या मदतीला? एवढी सगळी माणसं घरामध्ये भरून ठेवली पण मदतीला एक पण नाहीये. मदतनीस! काय झालं काकू? अरे तू ते सकाळी रुजू झाली होतीस तीच ना? हो काकू. काकू काकू काय म्हणतेस? काकू नको म्हणूस ग. मॅडम म्हणायचं असतं. तुम्हाला हे शिकवत नाहीत का? घरातल्या लोकांना मॅडम म्हणायचं, सर म्हणायचं, साहेब म्हणायचं. हो मॅडम, सॉरी. तुम्हाला काय हवंय? मला आता भरपूर काय 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 हवंय, पण देतील त्यांना सगळ्यात पहिल्यांदा चहा हवाय. कधीपासून मी चहा मागते पण मला कोणी देतच नाहीये. मुळात मागायची गरजच काय लागते, बरोबर आहे की नाही? आता मला चहा हवं असतं, बरोबर पाणी हवं असतं, ब्रेकफास्ट हवं असतं. कोण देणार, कधी देणार सांगा बघू. मुळात तुमच्याकडे मागावंच का लागतं? तुम्हाला कळत नाही का की बाबा आपण आपल्या मालकां जरा हळू. काय अगं, अगं ती आत्ता आली आई, तिला थोडं सेटल होऊ देशील का नाही? बरं मी विचारलं होतं ना तुला चहा पिणार आहेस का, मी देते करून म्हटलं, पण तेव्हा नाही म्हणालीस तू. आणि दुसरी गोष्ट, इथे या घरात कोणी स्टाफशी असं वागत नाही, आवाज चढवून बोलत नाही. त्यामुळे तूही त्यांना आदर दे आणि बोल त्यांच्याशी. अय्या, मी आवाज कुठे चढवला? मी 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 याच भाषेत आणि याच टोन मध्ये बोलत होते. तू एक काम कर स्वानंदी, तू नियमावली लिहून ठेव. घरातल्या मदतनीसांशी कसं वागायचं. नियमावली अशी काही नाही आई, फक्त माणुसकी जपून वागायचं ठरवलं की ते पुरेल. कारण या घरात कोणीही ओरडून बोलत नाही त्यांच्यावर. देवा, काय ग स्वानंदी, तू माझी मुलगी आहेस. माझी बाजू घ्यायची सोडून तू यांची बाजू घेतीयेस. मला चहा हवाय. चहा नाही मिळाली तर माझी चिडचिड होते, हे तुला माहित आहे ना. सकाळपासून एकदा पण चहा नाही मिळाला. हो मला माहितीये, मला कळतंय, पण म्हणून तो राग तू तिच्यावर नको काढूस, इतकंच म्हणतेय मी. हा बाई, हो कळलं मला. तुला माझं इथे राहणंच आवडत नाही ना. बघितलं जावई बापू, कशी टोचून टोचून बोलते मला. कशी मला नाही वाटत त्या तुम्हाला टोचून टोचून बोलतात. खरं तर या घरची संस्कृती आहे की इथे आम्ही सगळ्यांना, काम करणाऱ्या माणसांना देखील माणसासारखं, प्रेमाने, कुटुंबासारखंच वागवतो. आणि तसंच वागवलं गेलं पाहिजे या घरात. अर्थात ही गोष्ट त्यांनी सांगण्याची गरजच नाही तुम्हाला, हे आपल्यालाच कळायला पाहिजे. आणि ते तुम्हाला नाही कळलं म्हणून त्यांना तसं तुम्हाला सांगायला लागलं. सॉरी साहेब, सॉरी मॅडम, परत नाही होणार असं. काय नाव तुझं? सानिका आहे तिचं नाव. नमस्ते साहेब. तसं मला लाडाने प्रेमाने सगळे चिंगी बोलतात. ठीक आहे सानिका, तू तुझा वेळ घे आणि या घरातल्या गोष्टी शिकून घे. एक मिनिट, मी आलो. हां. काय मिळणार आहे का चहा? अरे बापरे, एवढं मोठं घर आहे पण चहासाठी अशी वणवण वणवण भटकावं लागतं ना लोकांना, तसं इथे वणवण फिरावं लागतंय. आई तू जा रूम मध्ये, शांत कर स्वतःला, पाठवते चहा. आहा, उपकार झाले बाई, पाठवून द्या. आहे मी रूम मध्ये. सॉरी मॅडम, ते नारायण दादांकडून सगळी कामं शिकून घेत होते ना, त्यामुळे कोणाचं काम कोणी करायचं ना हे माझ्या लक्षातच आलं नाही.